भाजप आमदार सुरेश धस यांना खोक्याच्या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी केली। धनंजय मुंडेंना नाहक बदनाम केले जात असून सुरेश धसांनी कुटुंबावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील अजय मुंडेंनी म्हटलंय। तसंच धनंजय मुंडे हे त्यांच्या आईसोबत गावी राहत असल्याचं स्पष्टीकरण देत धसांचे आरोप अजय मुंडेंनी फेटाळले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात आता त्यांचे बंधू अजय मुंडे सुद्धा आल्याचं दिसलंय। कारण भाजप आमदार सुरेश धस यांना खोक्याच्या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी अजय मुंडे यांनी केली। धनंजय मुंडेंना नाहक बदनाम केले जात असून सुरेश धसांनी कुटुंबावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं अजय मुंडे यांनी म्हटलंय। निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना, आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही, म्हणून कौटुंबिक हल्ले सुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत। पण कुठवर सहन करायचं, एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते। ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही, प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही, माध्यमांसमोर यायचं, कुठलाही बेछोड आरोप करत सुटायचं, त्याला काही अर्थच नाही ना। म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे, यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो। मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटके कॉर्नर चौकामध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे आणि ती लवकर उचलली पाहिजे। ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं। आणि आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना, आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो, एवढंच त्या राखेचा विषय आहे। पण त्याला आवचा भाऊ करून कुठंतरी कुणाकडे 100 टिप्पर आहेत, कुणाकडे 200 टिप्पर आहेत। मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश धसांकडून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहेत त्याच्या RC बुकची मागणी आपण केली पाहिजे, त्याचे पुरावे मागितले पाहिजेत। आता ते आरोप करून पळून जातात, लगेच दुसरा आरोप करतात।